Hello students, we are learning about a lesson number 12, that is food for all, about a food that is our basic need of a human. And in that we already learned how agriculture helpful to get a food, then what are the actual work, then fertilizers, then how to store the food, protect the food, and how different parts of plant store their food as well as animals store their food, and how we use store food in a certain condition that we already learned. Now we are looking about a green revolution. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? हरित क्रांती. हरित क्रांती. ऍग्रीकल्चर मध्ये एक सर्टन चेंज, ग्रॅज्युअल चेंज आला, डेव्हलपमेंट आली. त्याच कॉन्सेप्टला किंवा त्या बदलालाच काय बोलतात? द ग्रीन रिव्हॉल्युशन. अँड दिस इज डन बाय अ सायंटिस्ट डॉक्टर M.S. स्वामीनाथन. This is the most important person behind this green evolution, that is Dr. M.S. Swaminathan. Now we are looking more about this in this video. The green revolution, हरित क्रांती, म्हणजे आपल्या ऍग्रीकल्चर मध्ये एक प्रकारची डेव्हलपमेंट कशी झाली स्टेप बाय स्टेप, दॅट वी हॅव टू लुक. टुडे अवर कंट्री इज सेल्फ लँड ॲज फार ॲज प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन इज कन्सर्न. त्यामुळे आता काय बघा, आपल्या इंडियामध्ये प्रोडक्शनच्या बाबतीत म्हणजे उत्पादकतेच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घेण्यात, पिके पिकवण्यामध्ये सध्या अग्रेसर आहे. वी आर ऑल्सो एबल टू एक्सपोर्ट द सरप्लस ग्रेन. त्यामुळे आपण काय करू शकतो, आपल्या देशामध्ये जे धान्य पिकवलं जातं ते आपण दुसऱ्या देशामध्ये पाठवू शकतो, निर्यात करू शकतो. द ट्रिमेंडस इन्क्रीज इन फूड ग्रेन प्रोडक्शन इन अवर कंट्री वॉज अचीव्ह ड्युरिंग द ग्रीन रिव्हॉल्युशन. आणि हे सर्व जो फूड ग्रेनच्या प्रोडक्शन मध्ये इन्क्रीज झालंय, म्हणजे फूड ग्रेन प्रोडक्शन इन्क्रीज झालं म्हणजे धान्य पिकवणे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण धान्य पिकवतो, जे आपण आपल्या देशातून दुसऱ्या बाहेरच्या देशामध्ये, म्हणजेच शुगर इज ट्रान्सपोर्ट फ्रॉम इंडिया टू द अदर कंट्री. काय होतं, शुगर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात केले जाते, त्यामुळे आपण काय करतो, इंडियामधून शुगर ट्रान्सपोर्ट करतो. मँगोज दॅट वी हॅज ट्रान्सपोर्ट फ्रॉम इंडिया टू अदर कंट्रीज. सो ऑल दीज different food grains we are transporting from India to the other country, and this revolution and this development in agriculture is occurred during the green revolution. जेव्हा हरित क्रांती करण्यात आली किंवा हरित क्रांती चळवळ चालू होती, त्याच वेळी all these things get achieved. It was brought about by the joint effect of scientists, people working for the spread of science and farmers. आणि हे सर्व कशामुळे शक्य झालंय? कोणाच्या एफर्ट्समुळे, म्हणजे कोणाच्या प्रयत्नामुळे. सायंटिस्ट, जे शास्त्रज्ञ ऍग्रीकल्चरमध्ये डेव्हलपमेंट करण्यामध्ये हेल्प करत होते, त्या सायंटिस्टच्या मदतीने, ॲज वेल ॲज पीपल वर्किंग फॉर द स्प्रेड ऑफ सायन्स अँड फार्मर्स. शेती आणि शेतीमध्ये विज्ञानाच्या थ्रू कोणती प्रगती केली जाईल व शेतकरी यांना त्या विज्ञानाचा कसा फायदा होईल ह्यासाठी काम करणारे लोक, ह्या सगळ्यांच्या मदतीने ही ग्रीन इव्हॉल्युशन गेट सक्सेड. द क्रेडिट फॉर द रिसर्च दॅट लेड टू इम्प्रुव्हमेंट इन द सीड्स ऑफ व्हीट अँड राईस दॅट रिझल्टेड इन द ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया. त्यामुळे आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर कोणती पिकं घेतली जातात? व्हीट आणि राईस. आणि ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आणि ह्याच्यामध्ये नवीन व्हरायटीज ज्यांनी डेव्हलप केली किंवा ज्यांच्या इन्व्हेन्शनमुळे व्हीट आणि राईस यांच्या सीड्समध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची इम्प्रुव्हमेंट केली. आणि दिस इन्व्हेन्शन इज डन बाय द डॉक्टर M.S. स्वामीनाथन. सो दिस इन इंडिया ग्रीन रिव्हॉल्युशन गोज टू डॉक्टर M.S. स्वामीनाथन. सो क्रेडिट गोज टू डॉक्टर स्वामीनाथन फॉर द ग्रीन इव्हॉल्युशन इन इंडिया. त्यामुळे भारतामध्ये जी हरित क्रांती झाली, जी ऍग्रीकल्चरमध्ये डेव्हलप झाली, त्याचं क्रेडिट कोणाला दिलंय? सायंटिस्ट डॉक्टर M.S. स्वामीनाथन. बिकॉज ऑफ द इम्प्रुव्हमेंट इन द सीड ऑफ व्हीट अँड राईस. त्याच्यामुळे आपल्या भारताच्या ऍग्रीकल्चरमध्ये खूप सारा इफेक्ट झाला. अँड दिस इज ड्यू टू द M.S. स्वामीनाथन. नाउ हाऊ द फूड सिक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हाऊ लुक ॲट दिस. फूड इज अ बेसिक नीड. वी नो ऑल फूड इज अवर बेसिक नीड. अन्न ही माणसाची सगळ्यात मोठी मेन गरज आहे. मेनी countries have made laws to ensure that every person gets sufficient food according to their need. वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये अनेक प्रकारचे लॉज केलेत, कायदा केलाय कोणता, की प्रत्येक माणसाला त्याच्या गरजेला
त्याच्या गरजेपुरतं अन्न हे मिळालंच पाहिजे. म्हणजे कोणताही माणूस उपाशी राहता कामा नये. एव्हरी पर्सन गेट सफिशियंट फूड अकॉर्डिंग टू देअर नीड. त्याच्या गरजेनुसार प्रत्येक माणसाला त्याला सफिशियंट फूड मिळालं पाहिजे. दीज लॉज आर नोन ॲज अ फूड सिक्युरिटी लॉज. आणि अशाच लॉजना कोणता लॉ म्हणतात? फूड सिक्युरिटी लॉज. In 2018, our country to enact फूड सिक्युरिटी लॉ. इतर कंट्रीज प्रमाणे आपल्या देशामध्ये फूड सिक्युरिटी लॉ केव्हा लॉ ऍक्ट झालाय? इन इयर 2013. 2013 मध्ये आपल्या भारताने फूड सिक्युरिटी लॉ ऍक्ट लागू केलाय. इट हॅज मेड इट पॉसिबल टू फाईट इल्स लाईक malnutrition, starvation and death due to the hunger. आणि हा लॉ इंडियाने का लागू केलाय? की उपासमारीमुळे, त्याच्यानंतर कुपोषितपणा, मुलांना जर प्रॉपर फूड नाही मिळालं तर त्याच्यामुळे अनेक लोक भुकेने, ड्यू टू द हंगर म्हणजे भुकेने, उपासमारीने लोक मरत होती. त्याच्यानंतर काही काही लोक कुपोषित म्हणजे ज्यांना चांगलं अन्न मिळायचंच नाही, अशामुळे कुपोषित होऊन मृत्यूचं प्रमाण वाढत होतं. आणि ह्या सर्वांवरती उपाय म्हणून इंडियाने इन 2013 फूड सिक्युरिटी लॉ इनॅक्ट केला. आणि अकॉर्डिंग टू फूड सिक्युरिटी लॉ आपल्याला काय सांगतो? मेनी दॅट एव्हरी पर्सन गेट सफिशियंट फूड अकॉर्डिंग टू देअर फूड. फूड सिक्युरिटी लॉ आपल्याला काय सांगतो? की प्रत्येक माणसाला, एव्हरी पर्सन गेट सफिशियंट फूड, प्रत्येक माणसाला काय मिळालं पाहिजे? This is about food security law. What? Every person gets sufficient food according to their need. त्यामुळे माणसाला त्याच्या गरजेनुसार, प्रत्येक माणसाला त्याच्या गरजेनुसार अन्न मिळालं पाहिजे. हे कोण सांगतंय? कोणता लॉ सांगतोय आपल्याला? फूड सिक्युरिटी लॉ. अँड इट इज इनॅक्टेड इन इंडिया इन 2013. आणि भारतामध्ये तो केव्हा आलाय? 2013 मध्ये. नाऊ वी आर लुकिंग फॉर द पब्लिक अवेअरनेस. लोकांच्या जनजागृतीसाठी ऍग्रिकल्चर रिलेटेड कोणकोणते प्रोग्राम अरेंज केले जातात? दॅट वी हॅव टू लर्न टू गिव्ह अ मोर नॉलेज अबाउट ऍग्रिकल्चर, टू प्रोव्हाइड अवेअरनेस अबाउट ऍग्रिकल्चर. सम प्रोग्राम आर डन बाय द गव्हर्नमेंट एज वेल एज अ लोकल पर्सन. सो दॅट वी हॅव टू लर्न ऍग्रिकल्चर असिस्टन्स प्रोग्राम. म्हणजे कृषी विभागा रिलेटेड वेगवेगळे जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याबद्दल आपण बघूया. Through this program, farmers are given proper information and guidance about the latest technology, irrigation facilities, improved seeds, use of fertilizers and pesticides, etc. त्यामुळे गव्हर्नमेंट थ्रू असे वेगवेगळे शेतीबद्दल अधिक माहिती देणारे प्रोग्राम अरेंज केले जातात. आणि त्या प्रोग्राममध्ये फार्मर्सना काय शिकवलं जातं? दे गिव्हिंग अ प्रॉपर इन्फॉर्मेशन अँड गायडन्स अबाउट द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. मग शेतीमध्ये कोणकोणती नवीन अवजारे आली आहेत किंवा कोणकोणते मशीन्स आल्या आहेत किंवा आपण कोणकोणत्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने शेती करू शकतो त्याच्याबद्दल सर्व माहिती दिली जाते, मार्गदर्शन, गायडन्स दिला जातो. देन इरिगेशन फॅसिलिटीज. वी ऑलरेडी लर्न इरिगेशन फॅसिलिटीज मीन्स हाऊ टू गिव्ह वॉटर टू अवर ऍग्री फील्ड. आपण आपल्या शेताला पाणी कोणकोणत्या पद्धतीने देऊ शकतो किंवा कोणकोणत्या मेथड यूज करू शकतो. दॅट ऑल्सो gives information about that in this program along with improved seeds. म्हणजे कोणकोणती नवीन सुधारित बियाणे आली आहेत, कोणकोणती वेगवेगळी व्हरायटी ऑफ सीड्स आर अवेलेबल इन द मार्केट टू गेट मोर प्रोडक्शन इन द लेस टाइम. कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर कोणकोणती पिकं तुम्ही वापरू शकता. दिस इन्फॉर्मेशन इज ऑल्सो गिवन इन दॅट व्हिडिओ और प्रोग्राम. दॅट इज यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइडचा यूज कसा केला पाहिजे, व्हॉट देअर प्रॉपर प्रपोर्शन, त्यांचं कोणतं योग्य प्रमाण आहे. ऑल दिस इन्फॉर्मेशन इज गिवन इन टू द प्रोग्राम टू द फार्मर्स फॉर देअर प्रॉपर अवेअरनेस. They can also get weather forecast and other agriculture related information from these assistance center. त्यामुळे ह्या कृषी केंद्रांकडून त्यांना कशाची अजून माहिती मिळते? वेदर फॉरकास्ट म्हणजे वातावरण, हवामानाचा अंदाज किंवा हवामाना रिलेटेड माहिती, अदर ऍग्रिकल्चर रिलेटेड आणि अजून शेतीबद्दलची अनेक माहिती ह्या असिस्टंट सेंटरकडून गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करतो प्रोग्राम through this assistance center and give the more information or very useful information to the farmer to grow their production. Because India is our agriculture country and it is depend on agriculture as a main occupation. So farmers are the most important part of our society.
In addition, agriculture schools have also been started for farmers. त्यामुळे ऍग्रिकल्चर रिलेटेड शिक्षण मिळण्यासाठी, एज्युकेशन मिळण्यासाठी वेगवेगळे ऍग्रिकल्चर कॉलेजेस, स्कूल्स ओपन केलेत. Members of farmers family can learn about new technology at these school. Agriculture produce marketing committee hold exhibition to for farmers. वेगवेगळे ऍग्रिकल्चर कॉलेजेस केलेत टू गेट द मोर न्यू टेक्नॉलॉजीज, इन्फॉर्मेशन अबाउट द फार्मर टू द यंग जनरेशन. यंग जनरेशनला ऍग्रिकल्चर बद्दल माहिती मिळाली पाहिजे, त्यासाठी ऍग्रिकल्चर स्कूल, कॉलेजेस ओपन केली आहेत. देन ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज. ऍग्रिकल्चरने असे वेगवेगळे त्यांचे दूत नेमलेत जे काय करतात, लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं घेऊन कृषी प्रदर्शनं आयोजित केली जातात आणि त्यांच्या थ्रू फार्मर्सना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. द ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, टेलिव्हिजन, न्यूजपेपर्स अँड व्हेरियस पिरियडिकल्स वर्क फॉर द स्प्रेड ऑफ मॉडर्न मेथड्स ऑफ ऍग्रिकल्चर. आणि आपल्याला मॉडर्न मेथड ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये आलेल्या वेगवेगळ्या आधुनिक पद्धती, मॉडर्न मेथड्स आपल्याला कोणत्या मीडिया थ्रू मिळत आहेत किंवा कोणकोणत्या वेने आपल्याला मिळू शकतात. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटचं जे सरकारचं कृषी खातं आहे, गव्हर्नमेंट ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, त्यांच्याकडून माहिती मिळते. देन ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, कृषी विद्यापीठ आहेत जे कॉलेज, स्कूल ओपन करत आहेत, त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते. टेलिव्हिजन इज अ मोस्ट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, ज्याच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. न्यूजपेपर्स, व्हेरियस पिरियडिकल वर्क फॉर द स्प्रेड ऑफ मॉडर्न, वेगवेगळी मासिकं, पत्रके किंवा खास ऍग्रिकल्चर रिलेटेड न्यूजपेपर पण. ॲग्रोवन तुम्ही बघितलं असणार, ॲग्रोवन हा शेती रिलेटेड एक खास पेपर अवेलेबल होतो, न्यूजपेपर आहे ॲग्रोवन. बघा त्याच्यामधून लोकांना शेतीबद्दल अधिक माहिती प्रोव्हाइड केली जाते. सो दीज आर द डिफरंट वेज फ्रॉम दॅट वी कॅन गेट information about the modern methods. Now it is possible for all farmers to use these modern methods to increase the production. The whole country benefits from these efforts. त्यामुळेच काय केलं जातं, ह्या मॉडर्न मेथडची माहिती लोकांना आता इझिली अवेलेबल होते बिकॉज ऑफ दिस मोबाईलमुळे पण लोकांना ऍग्रिकल्चर रिलेटेड कोणतीही माहिती सहज अवेलेबल होते इंटरनेटवरती. त्यामुळेच दिस इज व्हेरी हेल्पफुल फॉर द इन्क्रीजिंग द प्रोडक्शन. त्यामुळे प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. देन होल कंट्री बेनिफिट्स फ्रॉम दीज एफर्ट्स. आणि जसं ऍग्रिकल्चरमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार, ऍग्रिकल्चरमध्ये फायदा होणार, त्याच फायदा कंट्रीला होतो. त्यामुळे कंट्री सुद्धा काय होते, ग्रोथ व्हायला सुरुवात होते. सो ऑल दीज थिंग्स or all such programs are arranged by the agriculture assistance center or government to give the more information about the agriculture. So what we have to remember that we should have to get modern information or new invention in the agriculture through different such a programs. Along with we have to follow the security law. Then this is the main reason behind this is green revolution in the development of agriculture. Thank you.